राज्यामध्ये मवियाचा दारुण पराभव झाला आणि महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि पुन्हा एकदा ईव्हीएमवर संशय बळावला। राज्यामध्ये ईव्हीएमच्या विरोधात आता कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे। तब्बल 22 पराभूत उमेदवारांनी या मतमोजणीवर संशय घेत ईव्हीएमच्या पुनर्पडताळणीसाठी शुल्क भरून अर्ज केलेला आहे। पाहूयात हा एक रिपोर्ट। ईव्हीएम विरोधात पराभूत मैदानात 22 पराभूत उमेदवारांचं आयोगाला चॅलेंज। राज्यात होणार ईव्हीएमची पडताळणी। राज्यात विधानसभेचा अभूतपूर्व असा निकाल लागला। मवियाचा दारुण पराभव झाल्यामुळे पुन्हा ईव्हीएमवर संशय बळावलाय आणि म्हणूनच राज्यात ईव्हीएम विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढू असं मवियानं जाहीर केल्यानंतर आता राज्यातील 22 पराभूत उमेदवारांनी मतमोजणीवर संशय घेतलाय। ईव्हीएमच्या पडताळणीसाठी शुल्क भरून अर्ज केलाय। कोण आहेत हे 22 पराभूत उमेदवार ते पाहूया। बाळासाहेब थोरात, रमेश बागवे, राम शिंदे, अभिषेक कळमकर, राणी लंके, प्राजक्त तनपुरे, संदीप वरपे, सुनील भुसारा, प्रशांत जगताप, सचिन दोडके, अशोक पवार, राहुल कलाटे, चरण वाघमारे, फवाद अहमद, केदार दिघे, राजन विचारे, नरेश मणेरा, दीपेश म्हात्रे, MK मडवी, हितेंद्र ठाकूर, क्षितिश ठाकूर आणि राजेश पाटील। पराभूत उमेदवारांनी निकालाला आव्हान दिलंय तर विजयी उमेदवारांनी ईव्हीएमचा दोष असल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याचं खुलं आव्हान दिलंय। या मतदान यंत्रांमध्ये घोळ झालेला असल्यामुळे मला मिळणारी मतं ही समोरच्या उमेदवाराला गेलेली आहेत आणि त्याला मिळणारी मतं ही मला आलेली आहेत। तसे स्टॅटिस्टिक्सचे आकडे, सर्वेंचे रिपोर्ट किंवा एकूण झालेलं मतदान, तिथल्या लोकांचा प्रतिसाद, या सर्व ज्या बाबी या मतदारसंघामध्ये घडलेल्या घटना यावर माझा हा तर्क आणि या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामध्ये माझे शंका असल्यामुळे मी माझ्यासहित माझ्या राज्यातल्या आपल्या 22 लोकांनी त्या ठिकाणी फेरमतमोजणीचा अर्ज दिलेला आहे आणि त्याचे पैसे आम्ही काल भरलेले आहेत। मी तसा वयाने खूप लहान आहे, माझी पहिलीच निवडणूक आहे। माझा इलेक्शन कमिशन ह्या प्रक्रियेवरती पूर्ण विश्वास आहे आणि जर अशी शंका असेल किंवा उद्या जर प्रक्रियेमध्ये कसलाही दोष समोर आला तर विक्रम पाचपुते 226 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील आमदार हा पहिला असेल की तो राजीनामा देऊन परत एकदा निवडणुकीला सामोरे जायला तयार असेल। मतमोजणीवर आक्षेप असल्यास ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटची पडताळणी नेमकी कशी होते ते पाहूया। उमेदवाराला 7 दिवसांच्या आत आक्षेप नोंदवावा लागतो। अर्ज केल्यानंतर 45 दिवसात ईव्हीएमची पडताळणी होते। मतमोजणी झालेल्या एकूण मतांपैकी 5% व्हीव्हीपॅटची पडताळणी होते तर एका केंद्रावरील ईव्हीएमच्या पडताळणीसाठी 47,200 रुपये शुल्क आकारलं जातं। राज्यात कधी नव्हे एवढ्या पराभूत उमेदवारांनी लाखो रुपयांचं शुल्क भरून निकालाला आव्हान दिलंय। यात जर काही तफावत आढळली तर विरोधक आणखीन आक्रमक होणार यात शंका नाही। त्यामुळे पडताळणीमुळे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट,